नमस्कार. सरोज कुकिंग वर्ल्ड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला शेअर करणार आहे भातापासून कोंबडी वडे कसे करायचे. अजिबात तेलकट होत नाहीत आणि त्याला भाजण्याची सुद्धा गरज नाही. तर कधीकधी आपला भात ना आपलं लक्ष चुकतं आणि आपला भात असा मऊ पडतो, कारण आम्हाला एकदम असा मोकळा भात लागतो. तर माझ्याकडून आज हा भात असा जरा मऊ झालेला आहे, पाणी जास्त झालेलं आहे, कारण आम्ही वाळणीचा भात करतो. आता माझा भात फुकट न घालवताना मी इथे वडे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे मेथी, जिरं, बडीशेप, धणे हे वाटून घेणार आहे आणि इथे मी पिठं घेतलेली आहे. पुढे बघणार आहोत. 2 चमचे आपण धणे घेतले, 1 चमचा बडीशेप घेतले, 1 चमचा जिरे घेतले आणि 1 चमचा मेथी घेतले. हे आपल्याला साधारण असं भाजून घ्यायचं आहे गॅसवरती. हा तडका पॅनमध्ये मी भाजून घेणार आहे आणि त्याची थंड झाल्यावर आपल्याला भरट करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे हे 2 बाऊलभर आपलं भात झालेला आहे ना, तो आता निथळून घेतलेला आहे. त्याच्यातलं जास्तीचं पाणी काढलेलं आहे आणि तो मी घेतलेला आहे. त्याच्यात ही आपल्याला केलेली भरड घालून घ्यायची आहे आणि हाताने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. अगदी त्याच्यात साधारण पाव चमचा इतकी मी हळद घालणार आहे. हळदसुद्धा जास्त घालायची नाही आहे. तर आता मी हे हळद आणि हे भरड घालून हाताने मळून घेणार आहे. तसा तो भात अगदी मऊच आहे, पण ती अशी शीतं दिसतात ना तळताना वगैरे, पिठामध्ये दिसणार, म्हणून अगदी त्याला मऊसर असं आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचं आहे. तर आता मी हाताने मळले. आता आपल्याला काहीतरी जड वस्तू घेऊन असं त्याला रेंसून घ्यायचं आहे. तर आता मी तांब्या घेतलेला आहे. तांब्यांच्या खालच्या भागाने मी असं सगळं मिक्स करून घेणार आहे. तर तुम्ही हे मिक्स झाल्यावर ह्याच्यात आपल्याला आता पिठं घालायचे आहेत. अगदी हे एकदम मऊसर झालेलं नाही, अजूनसुद्धा त्याच्यात कण दिसत आहेत, कारण आपल्याला पाणी निथळून घेतलेलं आहे. पाणी घालून जर केलं तर हे मऊ होऊ शकतात. तर आता मी इथे हे अर्धा बाऊल तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा बाऊल मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 बाऊल मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला अर्धी बाऊल आपण घालून घेतलं आहे. आता अर्धी बाऊल आपण नंतर घालणार आहे. हे हाताने मी पिठं मिक्स करून घेणार आहे आणि पिठं मिक्स करून झाल्यावर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही याच्यात गुळसुद्धा घालू शकता, कारण मला गुळाचे वडे खूप आवडतात, पण हे आपण चिकन मटनबरोबर खायला करणार आहोत, म्हणून हे ह्याच्यात आपण मीठ घातलेलं आहे. तर कधीकधी आपल्याकडे भाजणी केलेली नसते, मग आपण अचानक हे असे करू शकतो भात बनवून, पण भात जरासा मऊसर असावा लागतो. तर आता मी हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. मिक्सरला फिरून घेतल्यावर ना अगदी जसं आपलं भाजणीच्या वड्याचं पीठ असतं ना, तसं याचं टेक्स्चर येतं आणि त्याची वास येतो ना, हे सगळं आपण भरड घातल्यामुळे तो अगदी भाजणीच्या वड्यांसारखाच येतो. याच्यात तुम्ही काळी मिरी पण घालू शकता थोडी. तर आता आपलं अर्धं उरलेलं पीठ आहे ना गव्हाचं, ते घालून आपल्याला हे मळून घ्यायचं घट्टसर. आणि तुम्हाला जर जास्तच ओलसर वाटलं तर तुम्ही आणखीन याच्यात तांदळाचं पीठ अर्धा बाऊल टाकू शकता. अगदी इझी हे वडे आपल्याला बनवता येतात, काहीच त्याच्यात करण्याचं अगदी जडपणा नाही आहे, कोणीही करू शकेल सहज. तर आता मी हे पीठ घालून हे मळून घेते. तर आता हे घट्टसर आपलं मळून झालेलं तुम्ही बघू शकता. खूप छान प्रकारे आपलं वड्याचं पीठ आता तयार झालेलं आहे. आता थोडंसं आपल्याला अगदी थोडंसं ह्याच्यात 1 चमचाभर तेल घेऊन हे पीठ आपल्याला पुन्हा जरा 5-10 मिनटं झाकून ठेवायचं आहे, म्हणजे आणखीन छान त्याला वड्यांना टेस्ट येईल. तर मला इथे एक तुम्हाला गोष्ट सांगायची, गंमत म्हणजे आमच्या इथे घडलेली आहे. कारण आमच्याकडे गणपतीत खूप अशी पाहुणे येतात माहेरी. तर आमच्याकडे पेइंग गेस्ट होती सुचित्रा, तिची आई आमच्याकडे गणपतीत जेवायला आलेली, तिचे आई बाबा. तर तेव्हा आमचा भात असा ना नरम झालेला गप्पांच्या ओघामध्ये. मग तिने सांगितलं काहीच घाबरू नका, आपण असे वडे बनवू. आणि तिने तेव्हा तिच्या मम्मीनी असे हे वडे बनवलेले, त्याची मला आठवण झाली आणि म्हणून मी ही रेसिपी आता शेअर करते. माझा भात पण आज मऊ पडलेला त्याच्यामुळे. तर आपलं पीठ आता आपण 10 मिनटानंतर केलेलं आहे. त्याचे असे गोळे करून घेतलेले आहेत आणि तेल एका बाजूला गरम करत ठेवले आणि मी ऑडीचा पेपर असा पोळपाटाला लावलेला आहे आणि असे गोळे करून घेतले ना का आकार अगदी सेम येतो सगळ्या वड्यांचा. थोडंसं पाणी लावायचं आहे, खाली पण पेपरला पाणी किंवा तेल लावायचं आहे आणि वडे असे थापून घ्यायचे आहेत. तुम्हाला हव्या त्या आकारात कमी जास्त तुम्ही करू शकता. मी मध्यम आकारात इथे सगळे गोळे करून घेतले, तुम्ही बघू शकता. आता हा पहिला वडा आपला झालेला आहे, तो मी आता तेलात सोडून घेणार आहे आणि जरासं इथे पाणी सोडायचं आहे आपल्याला पेपरच्या इथे. मी नेहमी केळीच्या पानावर वडे थापते, पण आता खूप पाऊस आहे बाहेर,
त्यामुळे आपण केळीची पानं काढू नाही शकत. मग असा पेपर घ्यायचा ओळीचा, सगळ्यांकडे असतोच, आणि त्याला पाणी लावायचं किंवा तेल लावायचं आणि असे वडे वगैरे थापून घ्यायचे. मी कट करून घेतलेला पेपर गोल आकारामध्ये तुम्ही बघू शकता. आपला पहिला वडा आपण सोडलेला आहे. वडा सोडला का अगदी थोड्या वेळाने त्याला हलवायचं आहे, लगेचच हलवायचं नाही. आणि खालून असं चिकटला तो सोडवून घ्यायचं आहे आणि असं त्याच्या वरती असं तेल हळूहळू घालायचं आहे झाऱ्याने, म्हणजे वडा चांगला फुगीरपणा येतो वड्याला. आणि वडा पुरी करताना हे आपल्याला अशाच पद्धतीने त्याच्यावरती तेल सोडायचं आहे, म्हणजे चांगला गरगरीत फुगून येतो. तुम्ही बघू शकता पहिला वडा आपला किती छान प्रकारे इथे झालेला आहे. जास्त आलटीपलटी करायचं नाही, 1-2 वेळाच फक्त आलटीपलटी करायचं आहे आणि आपल्याला वडा लगेच काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी दुसरा वडा पण थापलेला आहे आणि आता आपण अलगद हा वडा काढून घेऊया. याच रंगावर आपल्याला सगळे वडे तळून घ्यायचे आहेत, जास्त काळपट रंग काढायचा नाही आहे. तेल तापलं का थोडंसं कमी करायचं आहे, नाहीतर नुसतं वरनं असं वडा हा लाल लाल होऊन निघेल. म्हणून हे अशा पद्धतीने आपल्याला सगळे वडे फ्राय करून काढायचे आहेत. तर आता मी दुसरा वडा पण केलेला आहे, तो सोडून घेते. मस्त याचे वडे तयार होतात आणि अलगद सुटतात. फक्त जर असं जाडसर थापायचे थोडे, म्हणजे छान ते फुगून येतात. आणि अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी त्याला फ्राय करून घ्यायचे. तर असे सगळे वडे मी आता करून घेणार आहे. तर थोडे मी याच्यात 2-3 मी भोकाचे पण वडे केलेले आहेत, तर खूप छान होतात. आता तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला कुठेही असे कण दिसत नाहीत भाताचे. मिक्सरला फिरवले ना किंवा फूड प्रोसेसरला असं सगळं मिक्स करून काढलं ना तर खूप छान पीठ तयार होतं आहे. तर बघू शकता आपला दुसरा वडा पण छानपैकी झालेला आहे आणि अतिशय सुंदर लागतात हे वडे. तर बघा आता आपण असेच सगळे वडे करून घेणार आहोत. काही जणाला भातवडे पण म्हणतात, तर हे चिकन मटणबरोबर खातात. तर काही जणाला कोंबडी वडे म्हणतात. कोंबडी वडे नाही, तर कोंबडी वडे म्हणजे काय, त्याच्यात काय कोंबडी वगैरे नसते. तर काही जणांना वाटतं बापरे याच्यात कोंबडी वगैरे काय घालतात की काय, पण तसं नसतं. कोंबडीच्या मटण चिकनबरोबर हे खाल्लं जातं, म्हणून ह्याला कोंबडी वडे म्हणतात. तर कोकणातला प्रसिद्ध असा हा पदार्थ आहे वडे, पण त्याला भाजणी करावी लागते. प्रत्येकाची भाजणीची पद्धतसुद्धा वेगळी असते. तर जास्त करून भाजणीमध्ये हेच पदार्थ घालतात आणि डाळी घालतात, म्हणजे धान्य घालतात, तांदूळ वगैरे त्याच्या जोडीला, आणखी ज्वारी वगैरे. प्रत्येक ठिकाणची ह्या कोंबडी वड्याची पद्धत ही अगदी वेगळी असते. तर मी हे आमच्या पद्धतीने करून दाखवलेले आहेत. आमची आई पण भाजणीमध्ये असेच सगळे पदार्थ घ्यायची, पण हे मी माझ्या मऊ झालेल्या भातापासून केलेले वडे आहेत. तर इथे आता आपण बघू शकता मी भोकाचे वडे पण आता करते. आता भोकाचा वडा मी सोडते. तर आता अशाच पद्धतीने सगळे वडे मी करून घेते. तर काहींना खूप आवडतात हे कोंबडी वडे. कोंबडी वडेच मोस्टली सगळे लोक बोलतात, पण कोकणात आमच्याकडे याला भाजणीचे वडे म्हणतात. तर सगळ्यांना हे असे आवडतात जास्त. मी पण बरेच जणांना हे बनवून दिलेले आहेत आणि इतके सुंदर लागतात ना. पण मी बनवले ते भाजणीचे बनवलेले, हे मी उरलेल्या भाताचे, मऊ पडलेल्या भाताचे बनवलेत. कारण बरेच वेळा भात फुकट जातो, काय करायचा प्रश्न पडतो. तर मी म्हटलं चला आपण, मस्त पाऊस पण पडतो आहे आणि मिस्टरांना पण माझ्या हे खूप आवडतात, म्हणून मी हे बनवलेले आहेत. तर तुम्ही पण कधीतरी भाजणी नसली ना तर हे असे ट्राय करा, खूप छान होतात. पण ते जरा माझ्याकडनं हे आता पातळ झालेले आहेत, जरसे जाडसळ केले की चांगले फुगतात. तर असे सगळे मी हे वडे करून घेतलेत. याच्यात मी 18 वडे हे झालेले आहेत माझे एवढ्या साहित्यामध्ये. तर 4 माणसांसाठी हे वडे अगदी पुरेसे आहेत. तर याचा रंग पण किती सुंदर आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सगळे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. जास्त काळपट करायचे नाही, म्हणजे खमंगपणा जातो त्याचा. तर इथे जास्त ऑइली पण तुम्हाला इथे दिसत नाही. तुम्ही बघू शकता कुठे असे जास्त तेलकट हे वडे वाटत नाही आहेत. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा हे छान राहिलेले. आणि मी तर हे चहाबरोबर खाल्ले. आम्हाला जास्त करून चहाबरोबरच हे वडे आवडतात. तर बघू शकता अतिशय सुंदर असे मऊसूत झालेले आहेत, आतनं पण चांगले शिजलेले आहेत. तर एकदा तुम्ही या पद्धतीने उरलेल्या भातापासून, किंवा तुमचा भात जेव्हा मऊ वगैरे होतो ना, कधी कधी होतो जे वाळणीचा करतात ना त्यांच्याकडून असं होतं,
तर मी हे बनवलेले आहेत. कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा आणि चिकन मटन बरोबर याचा आस्वाद घ्या. काय मग गटारीला हा बेत नक्की करा आणि वड्याची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या. रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.